हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, सुंदर अशी पर्सची डिझाईन तुमच्याशी आज मी शेअर करणार आहे. तर बघा, उंची 10 घेतलेली आहे, रुंदी 9.5 घेतलेली आहे. बघा, हा एक भाग आपण असा तयार करून घेतलेला आहे. याचा दुसरा भाग बघा, इथं खालच्या साईडनं थोडासा 1 इंचावरती मार्किंग करून असा गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे. थोडासा शेप याचा मी वेगळाच ठेवणार आहे, बघू शकताय तुम्ही. आता वरच्या साईडने थोडं अर्धा इंच असं घेत आता घेत आपल्याला असं कटिंग करून घ्यायचं आहे, बघू शकताय तुम्ही. असाच मेन फॅब्रिक आणि आपलं हे आपण आज जे घालणार आहे ना कॅनव्हास, ते तयार करून मी घेतलेलं आहे. आता ते एकमेकावर व्यवस्थित ठेवायचं. अगोदर मेन फॅब्रिक उलटं ठेवायचं, त्याच्यावर कॅनव्हास पेपर ठेवायचा आणि त्याच्यावर हे अस्त्र ठेवायचं नाही. असं व्यवस्थित पूर्ण चारी बाजूला आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित आलं पाहिजे, सगळीकडे एकसारखं व्यवस्थित ठेवून आपल्याला घ्यायचं आहे आणि व्यवस्थित अशी चारी बाजूने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे, बघू शकताय तुम्ही. मोठी टीप मारला तरीही चालेल. असाच मी दुसरा जो भाग आहे तो असाच मी व्यवस्थित रेडी करून ठेवलेला आहे, कारण डबल भाग दाखवत बसलं ना तर व्हिडिओ फार मोठा होतो. म्हणून मी दुसरा भाग असाच तयार करून घेतलेला आहे. सेम जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते व्यवस्थित असं आपल्याला कटिंग करायचं आहे. म्हणजे अस्तरच्या लेवलला आपण अस्तरलाच शेप दिला होता, मेन फॅब्रिकला दिलेला नव्हता, त्यामुळे एक्स्ट्राच आहे ते व्यवस्थित असं मी पूर्ण कटिंग करून घेते, बघू शकताय तुम्ही. खूप सुंदर अशी आपली पर्सची ऑर्डर तयार होणार आहे. मला एक 9 पर्सच्या ऑर्डर आल्या होत्या. बघा, इकडून वरच्या बाजूने 3 इंचावरती मार्किंग करून मध्ये कट मारून घ्यायचा. इथं आपल्याला चेन लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपला वरच्या बाजूने चेन घेतली तर आपल्याला आणखी एक कप्पा तयार होतो. तर बघा, इथं अशी मी चेन घेतलेली आहे, ती उलटी ठेवून घ्यायची आहे आणि अशी एका बाजूने एक टीप मारून घ्यायची आहे, बघू शकताय तुम्ही. बघा, आता ही अशी टीप उलटी करायची आणि जे कपडा मार्जिनचा राहिलेला आहे ना तो आत मेन फॅब्रिककडं आपल्या त्या बाजूला करायचा आहे, मेन फॅब्रिकच्या बाजूला करायचा आहे आणि आपल्याला एक दाब टीप मारून घ्यायचा आहे. तो कपडा मेन फॅब्रिकच्या बाजूलाच का करायचा, जेणेकरून काय होईल, आपण चेन ज्यावेळी ओढतो ना त्यावेळी तो कपडा येणार नाही. बघा, हा भाग आपला चेन सवयची ठेवलेली आहे खालची. आता हा वरचा भाग आपल्याला उलटा ठेवलेला आहे आपण आणि इथून अशी टीप मारून घ्यायची आहे, बघू शकताय तुम्ही. बघा, आता ही जी टीप आहे ना, हे बघा, ही टीप आहे ना, ती बघा अशी घालून मी ह्या साईडला मेन फॅब्रिकच्या साईडला घेऊन आपल्याला अशी दाब टीप मारून त्याच्यावरून घ्यायची आहे. बघा, इथं कपडा असा अडकला ना, असा चेनमधला प्रॉब्लेम होतो ओढायला, म्हणून तो कपडा चेनकडे न ठेवता आतल्या बाजूलाच ठेवायचा आहे. खूप धागे बघा, आता आतल्या बाजूला जो आपण कप्पा तयार करायचा होता ना, तिथं असं खालच्या बाजूला मी डबल फोल्ड करून घेतलेले आहे आणि वरच्या बाजूने बघा चेनच्या वरती अर्धा इंच सोडत आपल्याला इथं असा अस्तरचा कपडा आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे, बघू शकताय तुम्ही. बघा, आणि खालच्या बाजूने सुद्धा असं आपल्याला डबल फोल्ड करत व्यवस्थित जितका आपल्याला हवा आहे तुम्ही खालीपर्यंतसुद्धा ठेवू शकता, पण मी बघा इथंपर्यंतच घेणार आहे. कपडा असा व्यवस्थित डबल फोल्ड करून घेतला आणि इथून असं आपल्याला टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे इथं आपला हा असा आतल्या बाजूने एक कप्पा तयार होतो, एक पॉकेट तयार झालेला आहे, बघू शकताय तुम्ही. म्हणजे एक्स्ट्राचं अस्तर आहे ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे, बघू शकताय तुम्ही. बघा, आता इथून असं आपल्याला हात घातला की कप्पा तयार होतो. ही बाजू आपली पॅक करायची आहे. तर बघा, आता हे दोन्ही भाग व्यवस्थित असे एकमेकावरती ठेवून घ्यायचे आहेत. इथं खालत्या बाजूला मी अशी आतल्या बाजूला लेसची जी समोसा लेस आहे त्याची आतल्या बाजूला असं तोंड केलेलं आहे आणि हा भाग ठेवून अशी टीप मारून घ्यायची, म्हणजे बरोबर खालच्या साईडला मध्यभागी बरोबर असे त्रिकोण आपले तयार होतील.
अगदी सुंदर अशी डिझाईन. इथं लेस ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस लावू शकता. बघा, जे एक्स्ट्राचे धागे दोरे आहेत ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं, म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येतं. बघू शकताय तुम्ही, ही आपली अशी लेस घातल्यानंतर दिसणार आहे. तर बघा, आता इथं वरच्या बाजूने आपल्याला चेन अटॅच करून घ्यायची आहे. बघू शकता मेन फॅब्रिक सवच ठेवलेलं आहे. लेस उलटी ठेवून व्यवस्थित अशी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. बघा, अगदी इथंसुद्धा आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही, अशी आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे पूर्ण व्यवस्थित अगदी काठावरून. बघा, आता हा दुसरा भाग आहे. इथं आपल्याला ही अशी चेन लावून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही, याच्या ह्या लेसवर सुद्धा आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. बघा, त्याच्या मी दाबटीपसुद्धा मारून घेतलेली आहे. आता बघा, साईडचा जो भाग आहे तो आपल्याला व्यवस्थित असा जॉईन करून घ्यायचा आहे. आणि इथं आपल्याला आत जी हे होते ना, जो आपण बंद अडकवायचा केला होता ना, तो आतल्या साईडला असा व्यवस्थित घालून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, हा आता बंद आहे, हा इकडून ओपन बाजू इकडून मी घालून घेतला. अगदी सवच उलटी आपली नाडा जो कसा आहे, जे आपण बंद तयार केलेले आहेत किंवा स्ट्रिप्स म्हणा ज्या तयार केल्या आहेत, त्या व्यवस्थित अशा घालून घेऊन आपल्याला टिप मारायची आहे. बघू शकता, इथं व्यवस्थित अशी डबल टिप मारून घ्यायची आहे. जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते व्यवस्थित एकसारखं कटिंग करून घ्यायचं आहे. ह्या बाजूला सुद्धा त्याच प्रकारे करायचे आहे. ह्या बाजूची सुद्धा टिप मारताना आपल्याला बघा, ह्या बाजूची सुद्धा मारताना टिप आपल्याला असं आतल्या बाजूनं आपल्याला हा आता नाडा आहे ना, हा सवचा उलटा व्यवस्थित चेक करून घ्यायचा. बघू शकताय तुम्ही, मी चेन थोडीशी ओपन करून घेतलेली आहे. आणि सवच उलटे कशी आपण बंद जोडणार आहे ते चेक करून व्यवस्थित असं परत मी आतल्या साईडला घालून जोडून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, असं बरोबर घालून आपल्याला इथं जॉईन करून घ्यायचं आहे. आणि इथं सुद्धा आपल्याला डबल टिप टाकून घ्यायचे. थोडासा माझा चेनमुळे दोरा थोडासा सारखा कट होत होता. बघू शकता, जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकता, आपली सुंदर अशी पर्स तयार झालेली आहे. दोन्ही साईडनं ती आता ओपन करून दाखवते, म्हणजे किती सुंदर झालेली आहे.